नाशिक शहरामध्ये दिनांक 7 तारखेला मोठ्या प्रमाणात आणि मुसळधार पाऊस झाला। सिडको भागातील नंदिनी नदीला महापूर आला। हे पुराचे संपूर्ण पाणी या परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये शिरले। घरामध्ये शिरल्यानंतर मोठ्या प्रमाणात विध्वंसताही निर्माण झाली होती। अनेकांचे संसार मोडले, अनेक विद्यार्थ्यांचे पुस्तके वाहून गेले। आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री गिरीशजी महाजन यांनी या ठिकाणची पाहणी केली। स्वतः नदीमध्ये उतरले, नागरिकांना हात दिला आणि अनेकांना नदीच्या बाहेर काढले। धोका आहे, कारण की कधी बी पाणी येतं अचानक भयानक। इथं आम्हाला भिंत संरक्षण पाहिजे। आमच्या इथं गिरीश महाजन येऊन गेले, त्यांनी पाहणी केली। तात्काळ 7:30 ला पाणी आलं, त्यांनी तात्काळ माणसं पण पाठवले त्यांचे वाले, त्यांनी खूप हे केलं। आणि आम्हाला आता त्यांनी सांगितलं पण आहे की आम्ही तुमच्या सेफ्टीसाठी भिंत वगैरे पण करून देऊ, आम्हाला मदत वगैरे पाठवली सर्व गोष्टींची। तर त्यांनी आम्हाला नाश्ता वगैरे जेवण वगैरे सगळं दिलं। पण आमची एवढी इच्छा आहे की आम्हाला इथे हे कधी पण भिंत पाहिजे, कारण की इथल्या लोकांची एकच इच्छा आहे। आम्ही काही जास्त महाग त्यांच्याकडनं आम्हाला एवढीच इच्छा आहे की आमची इथं भिंत पाहून द्या, कारण की आमची सगळ्यांची लहान लेकरं केव्हा पण अचानक रात्रीचं पाणी हे इथपर्यंत आणि पाणी येतं ना, हे इथपर्यंत येतं, इथपर्यंत की कमीत कमी हे घर, हे बघा इथपर्यंत पाणी होतं। हे घराची ही लेवल, या घराच्या ह्या लेवल पर्यंत पाणी होतं। ही घराची लेवल आहे, इथपर्यंत पाणी होतं आमच्या। पूर्ण घरातलं सगळं वाहून गेले, काहीच नाही, फक्त जे आता ठेवलेले ते आम्ही फक्त दगडांवरती सर्व उभं केलेलं आहे। इथपर्यंत अजून पण भिंतीच्या लेवलनी पाणी येतं। पूर्ण घरातलं सगळं इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे काहीच काढता आलं नाही, फक्त टीव्ही काढूस तर इतकं पाणी येऊन गेलं। हे बघ निशाणी घराला इथपर्यंत, आतमध्ये अजून भिंती सुद्धा सुकलेल्या नाहीये। डायरेक्ट रोड पर्यंत पाणी होतं, मध्ये सुकलेलं नाहीये अजून, इथपर्यंत डायरेक्ट इथपर्यंत पाणी होतं। इतकं अचानक पाणी आलं इतक्या जोराने की काही करायला चान्सच नाही भेटला, फक्त टीव्ही काढली, बाकी पूर्ण नुकसान होऊन गेली। आजपर्यंत आम्ही चिखल वाहतोय घरामधला। आमच्या इथं मी सकाळी उठली 8 वाजता, तर अचानक पाणी एवढं आलं तर मी पोरांना उठवता उठवता गेली आणि त्यांनी म्हटलं हे करत तर आम्ही नुसतं फक्त फ्रीज काढोस तर आमच्या घरामध्ये पाणी घुसलं। ती परिस्थिती आमची वाली अशी झाली। त्याच्यानंतर ते गिरीश महाजन ते आले, ते महापौर मॅडम आल्यात, त्यांनी आम्हाला थोडी मदत केली। 1-1 किलो काय गहू तांदूळ वगैरे किराणा दिला त्यांनी। त्याच्यानंतर नगरसेवक बी होते आमचे दोन्ही बी, एवढे लोक आले आणि एवढं पाणी आम्हाला आहे ना, तात्काळ ती भिंतीची गरज आहे, तेवढी भिंताची गरज करावं त्यांनी, कारण ते सांगून गेले। प्रत्येक जण येतं नुसतं आश्वासन देऊन जातात, त्याच्यानंतर कोणीच काही करत नाही। ज्यावेळेस आमच्यावर बित्ती ना त्यावेळेस येतात, त्याच्यानंतर ते चालले जातात। आता जवळजवळ 22 वर्ष गेल्या 22 वर्षापासून आमच्या भिंतीचं काम करता 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 22 वर्ष गेले, अजून कोणी केलं नाही। आता परत जाऊ, आता आले त्यांनी सांगितलं, त्याच्यानंतर आता किती वर्ष लागतील ते सांगता येत नाही। फक्त आम्हाला जी मदत आहे ती पाहिजे, लवकरात लवकर करावी, हेच आमची अपेक्षा आहे, बस, बाकी काहीच नाही। मावशी, गिरीश भाऊंनी काय मदत केली? त्यांनी आम्हाला गहू तांदळाची मदत केली। त्याच्यानंतर त्यांनी आम्ही सांगितलं की काय नुकसान झालंय, ते सभागृहामध्ये आम्हाला शिफ्ट केलं, लोकांना पाठवलं, त्यांच्या कार्यकर्ते काय होते त्यांना पाठवलं होतं, आम्हाला सभागृहामध्ये शिफ्ट केलं। त्यांना नाश्ता जेवण वगैरे आम्हाला सगळ्यांनी पंचनामे बी केले आमच्या घराचे, त्याच्यामुळे ते लवकरात लवकर त्यांनी मदत दिली होती, हेच माझं म्हणणं। तुम्हाला असं स्वतः गिरीश भाऊ नदीत उतरून त्यांनी लोकांना पण मदत केली, त्याबद्दल काय सांगा? हो हो, ते स्वतः आले होते, त्यांनी स्वतः केली आम्हाला मदत, असं काही नाही की त्यांनी नाही केली, आम्हाला लोकांना बी काढलं त्यांनी। आमच्या इथं खूप पाणी आलेलं होतं, आम्ही झोपलेलो होतो त्या टायमाला, आमची वह्या पुस्तकं पूर्ण भिजल्या गेलेले आहेत। त्या दिवशी गिरीश महाजन हे आले होते, त्या दिवशी त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आणि ते आमची वह्या पुस्तकं पूर्ण खराब झाली, आम्हाला मदत हवी थोडीशी। नंदिनी नदीला जो पूर आला, त्या पुराचं पाणी आमच्या घरांमध्ये गेलं। घरांमध्ये गेल्यानंतर आमचे खूप खूप हाल झाले। आमचे जे रोजचे दिनचर्याचे जे सामान होतं ते खराब झालेलं आहे। त्याच्यामुळं आमच्याकडे गिरीश भाऊ महाजन व आपल्या महापौर आडकेताई यांनी दौरा केला, तर त्यांनी ताबडतोब आमच्या इथे पंचनामे करून आम्हाला मदत केली त्यांनी। आमची प्रमुख मागणी अशी आहे की आम्हाला यांनी आमचे जे हाल होत आहे दरवर्षी ते होऊ नये म्हणून आम्हाला संरक्षण भिंत बांधून द्यावी, ही आमची कळकळीची विनंती। भाऊंनी तात्काळ आम्हाला मदत करून आम्हाला लगेच शिफ्टिंग केलं त्यांनी। आम्हाला काय म्हणतात त्याला, सभागृहात आम्हाला नेलं व तिथं जेवण वगैरे देऊन आम्हाला तात्काळ मदत केली।
दीदी, त्या दिवशी घरामध्ये पाणी शिरलं होतं, काय परिस्थिती जाणवली? आमच्या घरात खूप जास्त पाणी गेलं होतं. पूर्ण पूर्ण अर्धी भिंत गेली होती. त्यामुळे आमचं कपाट वगैरे सगळं वाहून गेलंय. ह्या ठिकाणी दरवर्षी आमचे हाल होतात भरपूर आणि आम्हाला ह्या वर्षी गिरीश भाऊ यांनी आम्हाला हॉल केला होता. त्याच्यात जेवणाची सोय वगैरे केली होती. मग त्यानिमित्त पंचनामा पण करण्यात आला होता आमच्या इथं. अशी पाणी नाही यावा म्हणून आमच्या पाठीमागं भिंत बांधून द्यावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. माझे आई वडील कामाला जातात. आमच्या घरात कोणी लक्ष द्यायला नसतं, कारण की ते पाणी गेलं तर आम्ही लहान लहान आहोत. आम्हाला तिथं उचलता नाहीत वस्तून ते. तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ती भिंत लवकरात लवकर बांधून द्यावी अशी माझी विनंती आहे. आणि दरवेळेस जे हाल होता ते इथून पुढे होऊ नये अशी माझी विनंती. नमस्कार. त्या दिवशी नासर्डी नदीला पूर आला होता. त्या दिवसाची काय परिस्थिती होती? त्या दिवशी फार इकडं वरती पाणी आलं होतं, घरामध्ये पाणी गेलं, सगळं वाहून गेलं, मग किमती वस्तू गेल्या वाहून. काय काय वस्तू गेल्या? वस्तू गेलं, भरपूर गेलं, कपाट बिपाट गेले, गॅस टाकी असं एवढं तेवढं गेलं. अशी अडचण नियमित येते का हा, दरवर्षाची? नेहमी दरवर्षाची येते, दरवर्षीत पाणी येतं. यावर्षी मात्र स्वतः गिरीश भाऊ इथं आले होते मदतीला, हा, त्याबद्दल ते काय सांगाल? खाली ते खाली उतरून त्यांनी मदत केली, त्यांनी वरती काढलं काय, काही पंचनामे वगैरे पण केले त्यांनी? पंचनामे पण केले त्यांनी. मग ते पाणी आल्यानंतर लोकांना इथून हलवलं होतं का कुठे? त्यांनी आलेलं होतं ना तिकडं, हॉल केला होता, जेवणाची सोय केली होती, सगळं त्यांनी केलं होतं व्यवस्थित. आता तुमची काय अपेक्षा आहे? ठीक आहे, आता संरक्षण भेटेल पाहिजे, थोडी मदत. 2008 मध्ये घुसलं होतं तर ती मार्किंग केलेली आहे. आणि 2016 मध्ये बी घुसलं होतं, ती पण मार्किंग झालेली इथं याच्यावर. इतकं पाणी घुसतं आणि त्या टायमाला आमच्या घरातून एक टीव्ही काढून न्यायला रस्ता नाही. म्हातारा 2 महिन्यापूर्वी मेला, त्याची मौत न्यायला जागा नव्हती. हा, इथं काही सुद्धा सोय होत नाही, कोणाला बोळी नाही, कळी नाही. ज्याने उठावा त्याने काही पण बांधावा करावा. आणि त्या दिवशी बिचारे ते काय नाव त्यांचं, ते आले होते, त्या मॅडम आल्या होत्या, त्यांनी माझे फोटो काढला, त्यांनी माझ्या हातात काहीतरी दिलं, ते काय मला माहित नाही. पण त्यांना सगळं सांगितलं मी. माझं फ्रीज वरील कागदपत्र काय, फक्त टीव्ही नेला होता आणि माझ्या हॉस्पिटलचे खाली पिशवी होती म्हणून ती उचलून नेली मी. बाकी सगळं बोललं आहे आणि मी वाळवलेलं आहे, ते बी तुम्हाला दाखवलं. मी काही खोटं बोलणारी बाई नाही. मावशी, अचानक पाणी घुसलं होतं तेव्हा स्वतः गिरीश भाऊ इथं मदतीला आले, हा, त्याबद्दल काय सांगाल? ते आले, त्यांनी कोणाकोणाचे किती नुकसान झाली ते पाहिलं. आणि त्यानंतर त्यांनी गहू तांदूळ असे 1-1 किलो सगळं पाठवलं, चहा साखर वगैरे सगळी. आणि त्यांनी कुठे ते याला नेलं, तिथे नाश्ता वगैरे घातली, संध्याकाळी जेवण घातलं.